आंबट गोड तिखट चटपटीत चवीचा मेथांबा कसा बनवायचा ते आज आपण पाहतोय। नमस्कार मंडळी, मी उषाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मेथांबा बनवण्यासाठी इथे मी 4 कैऱ्यांचा वापर केलेला आहे। आता मेथांबा बनवण्या अगोदर आपल्याला कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आणि कैरीवरचं जे पाणी आहे ते कापडाने पूर्णपणे पुसून काढायचे किंवा निथळून घ्यायचं आहे। आता कैरी कशी वापरायची ते पाहूया। तर कैरी जी आहे ती मऊ न पडलेली पाहिजे, कडक कैरीचा इथे आपल्याला वापर करायचा आहे। आता कैरी स्वच्छ धुवून पुसून झाल्यानंतर कैरीचा जो देठाकडचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। देठाकडचा भाग काढून टाकल्यानंतर कैरीची जी साल आहे ती सुद्धा आपल्याला काढून टाकायची आहे। आता साल काढण्याचं कारण असं, सालीमध्ये थोडासा कडवट किंवा तुरटपणा असतो, त्यामुळे जर सालीसोबत जर आपण मेथांबा बनवला तर मेथांबा थोडासा कडवट किंवा तुरट होण्याची शक्यता असते। त्यामुळे सालीचा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला इथे पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने इथे मी सर्व आंब्यांची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे। साल काढून झाल्यानंतर आपल्याला ह्या कैरीचे काप करून घ्यायचे आहेत। तर काप करत असताना जो कोळीचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि एकसारख्या आकारामध्ये इथे आपल्याला ह्या कैरीचे काप करून घ्यायचे आहेत। तर काप तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारामध्ये करून घेऊ शकता, पण कैरीचे काप करत असताना एवढं लक्षात ठेवायचे की एकसारख्या आकारात झाले पाहिजेत। आता एकसारख्या आकारात होण्याचं कारण असं, जर लहान मोठ्या आकारात झाले तर लहान तुकडा शिजण्यासाठी थोडासा कमी वेळ लागतो आणि मोठा जो काप आहे तो शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो। त्यामुळे आपल्याला शक्यतो एकसारख्या आकारामध्ये हे काप होतील असं आपल्याला हे कट करून घ्यायचे। तर इथे मी अशा पद्धतीने थोडंसं लांबट आकारामध्ये हे काप तयार करून घेतलेले आहेत। आता आपण लगेच मेथांबा बनवून घेऊया। तर मेथांबा बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवून घेतली। साधारण 2 चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा एवढा मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक छोटा चमचा एवढे मेथी दाणे टाकायचे। मेथी दाणे टाकण्या अगोदर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि नंतर मेथी दाणे टाकायचे। 2 लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत। हे छान परतून घेतलं की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा। हिंग घातल्यानंतर छान परतून घ्यायचं आणि ह्यामध्येच आपल्याला कैरी टाकून घ्यायची। आता कैरी टाकल्यानंतर गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि कैरी आपल्याला साधारण 2 मिनिटासाठी स्लो टू मीडियम फ्लेमवरती छान परतून घ्यायची। तर इथे साधारण 2 मिनिट ही कैरी मी इथे परतून घेतलेली आहे। ज्यावेळी आपण मेथांब्याला फोडणी देतो ज्यावेळी मेथी आपण फोडणीमध्ये घालतो त्यावेळी गॅस जो आहे तो बंद असला पाहिजे। जर मेथी थोडीशी जास्त परतली गेली तर ती कडवट होण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस बंद करूनच मेथी घालायची आणि छान परतून झाल्यानंतर ते मी साधारण 2 मिनिट परतून घेतले। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकून घेतलेला आहे। तर हळद, मीठ, तिखट टाकल्यानंतर पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। ते मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला गोडव्यासाठी गूळ किंवा साखरेचा वापर करायचा आहे। तर इथे मी 1 वाटी गूळ, साधारण वजनी प्रमाणात पाहिलं तर 150 ग्रॅम एवढा गूळ आहे आणि 50 ग्रॅम एवढी इथे मी साखर वापरलेली आहे। तर इथे तुम्ही गोडव्यासाठी फक्त गुळाचा किंवा साखरेचा वापर करू शकता, पण इथे गूळ आणि साखर दोन्हीही इथे मी वापरलेले आहेत। दोन्ही एकत्र वापरल्यामुळे चव अतिशय छान येते, त्यामुळे इथे मी साखर आणि गुळाचा वापर केला। आता साखर आणि गूळ टाकल्यानंतर पुन्हा 1 मिनिटभर परतून घेतलं की ह्याला पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यानंतर साधारण 4 ते 5 मिनिटासाठी स्लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा मेथांबा शिजून घ्यायचा। मेथांबा शिजण्यासाठी खूप जास्त असा वेळ लागत नाही, साधारण 4 ते 5 मिनिटांमध्ये हा मेथांबा छान शिजला जातो। ह्या फोडी ज्या आहेत छान मऊ झाल्या की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मेथांबा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। अगोदर जरी तो पातळ दिसत असला तरी थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने तो मधाळ तयार होतो। मस्त असा चटपटीत आंबट गोड तिखट चवीचा मेथांबा आपला इथे तयार झाला। तर अतिशय सोपी अशी रेसिपी आहे, घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।